गोरेगाव पश्चिम मध्ये गणेश मूर्तीच्या खरेदीसाठी श्री संकल्प आर्ट्स सज्ज। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संकल्प आर्ट्सचे संचालक प्रवीण शिंदे यांच्या माध्यमातून पेनच्या आकर्षक आणि सुंदर गणेश मूर्ती स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गोरेगाव पश्चिम विधानसभा अध्यक्ष अजय विचारे यांनी संकल्प आर्ट्सला भेट देत प्रवीण शिंदे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले। तसं बघायला गेलं तर आजचा दिवस हा खूप पवित्र मानला जातो। आज आषाढी एकादशी आहे आणि ह्या पवित्र दिवशी प्रवीण शिंदे जे मूर्तिकार आहेत त्यांनी आज हे गणपती बाप्पाचं जे विक्रीचं व्यवसाय चालू केलं आहे हे गेले कित्येक वर्षापासून मी बघतो आहे आणि नेहमी काहीतरी वेगळ्या मूर्ती इथे बघायला भेटतात। तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व गोरेगावकरांना अपील करीन की तुम्ही ह्या कारखान्यामध्ये एक भेट द्या आणि मला असं 100% गॅरंटी आहे की तुम्ही एकदा भेट दिल्यावर तुम्ही नक्कीच येथे तुमच्या गणरायाची बुकिंग करूनच जाल। असे सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्ती येथे ठेवलेल्या आहेत। यावेळी साइन पोस्ट न्यूजशी बोलताना प्रवीण शिंदे यांनी ग्राहकांना दर्जेदार आणि आकर्षक मूर्ती देण्यासोबतच पर्यावरण समतोल राखण्यासाठी शॅडोच्या मातीच्या गणेश मूर्तींना प्राधान्य देत असल्याचे सांगितले। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शॅडोच्या मातीची मूर्ती घ्या आणि बाप्पाचे स्वागत करा। सर्वप्रथम लीड इंडियाचे मी मनापासून स्वागत करतो। ते प्रत्येक वर्षी माझ्या कारखान्याचं प्रमोशन करायला येतात आणि आपल्या झोपडपट्टीत तसंच गोरेगावमधील सर्व गणेश भक्तांसाठी मी प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना नवीन लोकांसाठी काही ना काहीतरी। मागच्या वेळेस मी लोकांना पूजेचं सामान दिलं होतं, प्रत्येक मूर्तीसोबत पूजेचं सामान मोफत। तर ह्या वर्षीची माझी संकल्पना माऊलीच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रत्येक मूर्तीच्या बुकिंगवर 1 तुळस फ्री देण्याचे मी नियोजन केलेलं आहे आणि आमच्या पाठीमागे सदैव तत्पर उभा राहणारे आमचे मित्र अजयभाई विचारे यांच्या मार्गदर्शनाखालीच हे योजना चालू आहे। तरी माझ्या सर्व भाविकांना विनंती आहे की ह्या वेळेस तुम्ही येऊन माझ्या कारखान्याला भेट देऊन जे गणरायांचे दर्शन घेणार आणि आपलं जे तुमचं जे मनापासून तुम्ही घरी मूर्ती बसवता त्याला आपण कुठेतरी आपण काय म्हणतात त्याला सदैव गणराया माझ्या पाठीशी आहे आणि माझ्या कारखान्यातून मूर्ती जी घेऊन जातात ते मूर्ती पावणारे प्रत्येक भावनांना पावणारेच मूर्ती माझ्या कारखान्यामधून दिली जाते। ह्या वर्षी देखील गेल्या वर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील तुम्ही मूर्त्या वाढवल्या आहेत की काही असं काही टार्गेट ठेवलं आहे? प्रत्येक वर्षी वाढतच जाते, बॅक फुटला असं येत नाही। त्यामध्ये शाडू आपला सर्वात आता जो पर्यावरणपूरक जो आहे तो आपल्या शाडूच्या मूर्त्यांचा कारखाना। जास्तीत जास्त शाडूच्या आणि लगद्याच्या मूर्त्या मी जास्त ठेवलेल्या आहेत। POP कमी प्रमाणात, का तर ते पर्यावरणाला विसर्जनाला पण ते हानिकारक आहे। त्यामुळे मी जास्तीत जास्त शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्त्या आपल्या कारखान्यामध्ये आणि मी प्रत्येक भाविकांना पण तेच सांगू इच्छिते की सर्वांनी पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती व कागदाच्या लगद्याची मूर्ती घेऊन गणपती बाप्पाला आपल्या घरी न्यावे आणि त्याचं आनंदानेच विसर्जनसुद्धा करावे। साइन पोस्ट न्यूज मुंबई।